पण वैशिष्ट्य असं आहे की 1980 ते 84 ह्या काळात मी प्राथमिक शाळेमध्ये शिकत होतो. इयत्ता 5वीला मी ही शाळा सोडली आणि बाहेरगावी शिकायला गेलो. पण क्षणभर मला तो एक चित्रपट माझ्या डोळ्यासमोरून जात होता. त्यावेळेला एक शिक्षक होते, आता ते सर्वज्ञात आहेत, बऱ्याच जणांना ते माहीत असतील. ही कदम गुरुजी होते, जयसिंग गुरुजी. त्यांच्या हाताखाली आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्हाला इथं खरं शिक्षण देताना गुरुजींनी पाया आमचा असा भक्कम रचला की काही जण आहेत माझ्यासोबतचे की आम्हाला धपाट्याने मारणं ह्याच्या व्यतिरिक्त गुरुजींनी आम्हाला काही केलंच नाही. पण त्यातूनच आम्ही अगदी घडलो. आणि आता एवढ्या वर्षांनी मागे वळून बघताना एक दिवस असा आला, मलाही वाटलंही नव्हतं की आम्ही ह्या शाळेत आपल्या गावच्या परत येऊ आणि अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करू. आमच्या जानाई देवी सेवा संस्थांच्या उपाध्यक्ष आणि खजिनदारांनी मला ही कल्पना सुचवली की आपल्या गावच्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या अतिशय कमी आहे आणि त्यांच्यासाठी प्रोत्साहनात्मक काहीतरी प्रोग्राम आपण करू. आणि ती कल्पना मला आवडली आणि मी म्हटलं ठीक आहे, चला आपण करू. या संदर्भात आम्ही नियोजन केलं. सुरुवातीला थोडंसं वाटलं की आपण केलेलं योग्य असेल का, पण जेव्हा आता मी या शाळेतील विद्यार्थी संख्या, माझ्या गावच्या शाळेची विद्यार्थी संख्या 10 ते 11 विद्यार्थी बघून खूप दुःखच होतं आहे. कारण विद्यार्थी संख्या ही कशाने घटली आहे, का घटली आहे, हेही म्हणजे वास्तविक चित्र मला दिसतं आहे की आपल्या गावामध्ये नोकरीच्या निमित्तानं, आपल्या पोटपाण्याच्या निमित्तानं गावातील नागरिक बाहेर पडतात आणि तिकडेच आपलं कुटुंब स्थायिक करतात, मुलं बाळं तिकडेच शिकायला घालतात. पण जे काही गावात जे उपस्थित आहेत त्यांच्या मुलांचं काय, त्यांना दर्जेदार शिक्षण कसं मिळणार, हाच एक विचार मनात येऊन गेला. आणि म्हणून आम्ही या मुलांना आता ज्या काही वह्या दिल्यात ते काही नुसती फक्त कोरी पानं नसून त्या विद्यार्थ्यांनी या पानाच्या माध्यमातून ज्ञानाची शिदोरी घेऊन आमच्यासारखंच बाहेर पडावं आणि काहीतरी मोठं व्हावं. आता प्रत्येकाला वाटत असतं की मी शिक्षक व्हावा, मी डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, पण त्याचा सगळा पाया 1ली ते 4थी ह्याच वर्गात खरा रचला जातो. तर आता मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि जे सर आहेत त्यांना मी विनंती करतो, विद्यार्थी संख्या कमी असू द्या, एका वर्गात एकच विद्यार्थी, हे सुद्धा ऐकून थोडंसं मनाला वाईटच वाटतं आहे. कारण मी स्वतः जेव्हा आत्ता शाळा जी चालवतो आहे त्याच्यात 400 विद्यार्थी आहेत आणि 70 विद्यार्थी 1लीला आहेत आणि इथं एक विद्यार्थी 1लीला आहे. याचं दुःख वाटलं की हे कसं काय असं घडतं आहे. म्हणजे मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत एकच विद्यार्थी 1लीत शिकू शकतो किंवा असू शकतो. त्याच्यावर मी मागे एकदा 3 महिन्यापूर्वी जेव्हा आलो तेव्हा पण शाळेचा नुसता बाहेरून आढावा घेतला आणि दुसरे आपल्या गावचे आधी ह्या शाळेत शिक्षक असणारे की जे आता बदलून गेलेत ते म्हटले की आम्ही बदलून गेलो आणि विद्यार्थी संख्या खूपच घटली आहे. तर मी त्यांना सहज सजेशन दिलं की आपण एक छोटंसं काम करू की आपल्या शाळेत सेमी इंग्लिश चालू करू आणि सेमी इंग्लिश चालू केल्यानंतर आपोआपच आसपासच्या परिसरातील विद्यार्थी या शाळेत सेमी इंग्लिश आहे म्हणून तरी किमान येतील आणि सर्व ग्रामस्थांनी आपण इकडे लक्ष देऊ. कारण परिस्थिती अशी आहे की जे पण 2-4 विद्यार्थी शिकत आहेत त्यांना तरी किमान दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं कसं राहता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. शिक्षण हे कुठंही असलं तरी शिकता येतं, शहरातच असावं असं नाही. आता मी तुम्हाला माझंच उदाहरण सांगितलं. 1ली ते 4थी मी ह्याच शाळेत होतो, हे मला चांगलं आठवतं आहे. त्यानंतर मी काही निमित्तानं बाहेर गेलो आणि बाहेर बाकीचं शिक्षण घेतलं.
तो भाग वेगळा आहे. पण इथून सुद्धा आता मी बरेच विद्यार्थी पाहिले की आपल्या इथे जेवढी सोय आहे तेवढे तरी विद्यार्थी किमान बाहेर गेले तर बाहेर स्पर्धेमध्ये टिकले पाहिजे. शिक्षकांना विनंती आहे की प्रत्येक वर्षी तुम्ही विद्यार्थ्यांना पहिलीच्या असतील, चौथीच्या असतील वगैरे त्यांना स्कॉलरशिपमध्ये बसवा, मार्गदर्शन करा. अभ्यासावर त्यांच्या व्यवस्थित लक्ष दिलं तर इथले विद्यार्थी नेत्रदीपक कार्य करतील, काम करतील, त्यांचं नाव उज्ज्वल होईल आणि आपोआपच गावातून बाहेर गेलेल्या आपल्या ग्रामस्थांच्या लक्षात येईल की आपल्या गावातच दर्जेदार शिक्षण मिळतंय, आपण बाहेर इकडे तिकडे शोधतोय, त्याच्यापेक्षा गावातून शिकलेली मुलं चांगली घडतायत, त्यांच्यावर संस्कार चांगला होतो आहे. आजकाल आपण बघतो बाहेर विद्यार्थी शिकत असताना ते चित्र फार वेगळं आहे की 10वी नंतरचे विद्यार्थी सांभाळताना अतिशय अवघड परिस्थिती आहे. शिक्षकांना घरी येईपर्यंत सतत मनात धगधग असते की मी आज शाळेत जातोय किंवा कॉलेजमध्ये जातोय, शिकवतोय, नीट शिकवून येतोय की नाही, हे सततच चिंतेचा प्रश्न आहे. कारण विद्यार्थी आजच्या डिजिटलच्या काळामध्ये रेग्युलर जे काही शिक्षण आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला तयारच नाही. पण इथं मला थोडंसं वाटलं की नाही, इथून काहीतरी घडतंय. या विद्यार्थ्यांना जर आपण अनेक ग्रामस्थांनी जर का सहकार्य केलं, लक्ष देऊन त्यांच्याकडे काम केलं तर हेही विद्यार्थी पुढे जातील, यात काही शंकाच नाही. अजून विद्यार्थ्यांनी असं काही समजू नये की आम्हाला ही गोष्ट नाही. मला वाटतं इथं कॉम्प्युटर पण मला जाणवलं इथं आहे, त्याच्यानंतर नेटचं कनेक्शन पण आलेलं आहे, हॉटस्पॉटला होता. तर याच्यातून कसं आहे की शाळा नावाचं हे आहे तुमचं, वेबसाईटला लॉग इन करून तुम्ही विद्यार्थ्यांना शाळेचे प्रोग्राम दाखवू शकता. तर त्याच्यातून विद्यार्थी पुढे जाऊ शकतात की विद्यार्थ्यांना शहरात जे हवं आहे ते इथं सुद्धा बसल्या जागेवर मिळतं आहे. म्हणजे अशी काही गैरसोय मला वाटत नाहीये, कारण कानाकोपऱ्यापर्यंत शिक्षण असं पोचलं गेलेलं आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी मनात असं आणू नये किंवा एखादी गैरसोय असेल, जसं की मला मुख्याध्यापिका मॅडम आल्यावर म्हटलं की आमच्या शाळेकडे थोडं लक्ष असू द्या. तर आता लक्ष तर आमचं राहीलच, अन्य काही अजून मदतीचा हात लागला तर आम्ही आमच्या कमिटीच्या वतीनं काही वैयक्तिक गोष्टीतून आम्ही सहकार्य करूच. आणि तुम्ही शाळेत आल्यानंतर तन मन धनाने विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष द्या अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.